नमस्कार. या क्षणाला माझ्यासोबत माझ्याच घरातली एक मुलगी आहे जी या जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. तिने तिथला जिवंत अनुभव घेतलेला आहे. ती आहे महाराष्ट्राला माहीत असलेली नाटककार, पटकथाकार, लेखिका इरावती कर्णिक. आपण ऐकूया तिच्याकडून तिचं काय म्हणणं आहे या आंदोलनाबाबत. इरावती कर्णिक. इरावती, मी तुला इरावती कर्णिक म्हटल्यामध्ये जरा विनोद होतो, कारण घरातलीच आहेस तू. पण काय अनुभव घेतलास तू? एकतर काय होतं म्हणजे प्रचंड ग्रुप्सवरती सुरुवात झाली होती, कारण मी शिकवते त्यामुळे मी खूप तरुण मुलांच्या टचमध्ये असते. तर त्यामुळे स्पॉन्टेनियसली अनेक साऱ्या ग्रुप्सवरती तयारी होत होती की आम्ही जातोय, तुम्ही येताय का, कोणाला काय मदत लागेल, प्रोटेस्टमध्ये सहभागी कसं व्हावं, कसली काळजी घ्यावी, कुठल्या कुठल्या लॉयर्सना आपण कॉन्टॅक्ट करून ठेवूया, एकमेकाला कसा सपोर्ट करूया. तर त्यामुळे बघता बघता एकाचे दोन, दोनाचे चार करता करता आमचा एक 30 जणांचा नाटकात काही ना काहीतरी करणाऱ्या लोकांचा आणि मुलांचा ग्रुप तयार झाला होता. दिल्लीमध्ये मी जेव्हा पोचले, आम्ही सकाळी जेव्हा सुरुवात केली तिकडे जायला, आम्ही निघालो छत्तरपूरहून आणि मेट्रोमध्ये असतानाच न्यूज येत होती की हळूहळू सगळी मेट्रो स्टेशन्स ते बंद करतायत, पोलीस बाहेर पडू देत नाहीयेत, जंतर मंतरला पोचू देत नाहीयेत. तर त्याच्यामुळे आमचा आधी प्लॅन होता राजीव चौकला उतरायचं आणि तिथून जायचं. तोपर्यंत कळलं राजीव चौक ब्लॉक केलेलं आहे. मग आम्हाला असंही कळलं सेंट्रल सेक्रेटरिएट सुद्धा ब्लॉक करतायत, जिथे उतरून बदलणं शक्य होतं मेट्रो. पण आणि अनाऊन्समेंट होत होती की सेंट्रल सेक्रेटरिएटला गाडी उघडणार नाही, दारं उघडणार नाहीत मेट्रोची, पण ती उघडली. त्यामुळे आम्हाला मॅलफंक्शननीच ॲक्च्युली वाचवलं. ती दारं उघडली, मोठा लोंढा तिथे बाहेर पडला. तिथनंही आम्ही बाहेर पडत असताना पोलीस वारंवार विचारत होते की तुम्ही कुठे चाललायत, कशासाठी इथे आलायत, इतकी जणं तुमच्याबरोबर का आहेत वगैरे. त्यांना कशी बशी आम्ही काहीतरी उत्तरं देत पुढे जात होतो. काश्मीरी गेटचा रस्ता पूर्ण ब्लॉक्ड होता, प्रचंड गर्दी होती. तिथे काही जणांनी पोलिसांना न जुमानता उड्या मारून वगैरे बाहेर पडायचा प्रयत्न केला होता, त्यामुळे गोंधळ होता. आम्ही मग कर्तव्यपथच्या दिशेने वळलो आणि तिथल्या एक्झिटमधनं आम्ही बाहेर पडून जनपथच्या इथे फायनली आम्ही बाहेर आलो. त्याच्यानंतर तिथूनही पोहोचणं दिसत नव्हतं, कठीण होतं, काही लक्षात येत नव्हतं. मग आम्ही तिथनं जनपथच्या इथे नाही, कर्तव्यपथमधनं बाहेर आलो. तिथे आम्ही रिक्षा केली. रिक्षावाल्याला आम्ही सांगितलं जंतर मंतर, तो म्हणाला आप नाही जा पाओगे. मग आम्ही म्हटलं कुठेही जवळ सोड. मग त्यांनी आम्हाला येऊन जनपथच्या इथे सोडलं. तिथे आम्ही चालायला सुरुवात केली. प्रचंड गर्दी होती, म्हणजे चालायला जागा नव्हती, इतकी गर्दी होती. मॅक्झिमम खचाखच गर्दी. मी पण बघितलंय. अक्षरशः मला काही वेळा वाटलं की इथे स्टॅम्पेड होतं की. आणि झालं, म्हणजे तसे अनुभव सुद्धा आले, त्याच्या खूप जवळ गेल्या गोष्टी. स्लोगन्स देत होते लोक, पण एक मात्र कळत होतं ही तरुणांची गर्दी आहे. ही तरुणांनी त्याचं नेतृत्व घेतलेलं होतं हातामध्ये. तिथे जे काही स्लोगनियरिंग चालू होतं त्यांना कल्पना होती की आपण इथे शांतीपूर्वक प्रदर्शन करायलाच आलेलो आहोत. अजिबात म्हणजे जोश होता, पण अजिबात हिंसा नव्हती. हे करत 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 आम्ही फायनली त्या जंतर मंतरमध्ये जाऊन पोचलो. त्याच्या आधी काहीतरी कम्युनिकेशन तरी होऊ शकत होतं की कोण कुठे आहे, ते फ्री चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या इथे काही जण उभी आहेत वगैरे कळलं. पण नंतर मग जॅमर्स लावले असल्यामुळे कोणालाही काही संपर्क होऊ शकत नव्हता. त्याच्यानंतर आम्ही कसेबसे पोचलो. मग पोलिसांनी मग पहिला लाठीमार कधी झाला? साधारण 12-12:30 वाजता पहिला लाठीमार झाला, कारण आम्हाला गोलगोल फिरवत राहिले पोलीस. खोट्या नाट्या हे गोष्टी सांगत होते की मार्च सुरू झालाय, तुम्ही या बाजूला जा, त्या बाजूला जा, आणि गर्दीच्या गर्दी हलत होती. आणि एका पॉइंटला गोंधळ उडालेला आम्हाला कळला आणि बघता बघता डोकं फुटलेली काही मुलं आली. एक वयस्कर पुरुष होता, त्यांचं डोकं फुटलं होतं, रक्त वाहत होतं. एक मुलगा स्ट्रेचरवरून आणला गेला, त्याचा पाय मोडलेला होता, सुजलेला होता. एक छोटी मुलगी होती, एक बाई होती जी ओरिसाहून आलेली होती. ती तर तिचे कपडे फाटले होते. ती म्हणाली मला लेडी पोलीस ऑफिसर्सनी फरफटत आणलं आणि फेकून दिलं. मग आम्ही त्यांना पाणी देत होतो, आम्ही त्यांना फर्स्ट एड केली. आणि आम्हाला असं लक्षात येतं की त्या सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न होता की आम्ही काय असं मागतो आहोत इथे की ज्याच्यासाठी हा प्रतिसाद सरकारने द्यावा, की ही काय पद्धत आहे आमच्याशी संवाद साधायची, ही काय पद्धत आहे आमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची. पण तुलाही लागलं? तेव्हा नाही लागलं. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो. आम्हाला पुन्हा पोलिसांनीच इकडे जा तिकडे जा करत करत, जिथे अभिजित दिपके ट्रकवरनं भाषण करत होता, पोलिसांनी त्याचा माईक तोडला, तेव्हा आम्ही तिथे होतो. अच्छा, माईक तोडला तेव्हा? हो. आणि आम्ही तिथे बाजूलाच उभे होतो. त्याचा माईक तोडला. तो त्यांना विचारत होता की आम्ही अतिशय शांततापूर्व सगळं करत असताना तुम्ही का माझा माईक तोडला, तुम्ही ऐकून का घेत नाही, यात बॅरिकेड उघडा.
आणि आम्हाला पुढपर्यंत ढकललं होतं पोलिसांनी. त्याच्यानंतर पोलिसांची एक लाईन तिथून गेली, तिथे स्लोगन्स वगैरे झाले आणि मग RAFनी लाठीचार्ज सुरू केला. आणि त्याच्यात तू मग अडकलीस. त्याच्यात मी तू आणि अडकले. तुझे सगळे मित्रमैत्रिणी. आम्ही एक 4-5 जण होतो, 6 जण होतो actually. महाराष्ट्रातले कोण होते? चिन्मय दळवी, चिन्मय आपला- केळकर चिन्मय होता, केळकर होता. आशिष मेहता होता, कल्याणी फिरोदिया होती, आम्ही आणि काही 2 मुली आम्हाला तिकडे आहे त्या वेळेला भेटलेल्या होत्या. त्या UPहून आल्या होत्या. त्यातली एक मुलगी 14 वर्षाची होती. ती आली होती, हक के लिए लढना है तो इतना तो करना पडेगा म्हणाली. आणि आम्हाला RAFनी त्यांच्या शिल्ड्सनी चेपत लोकांना ढकललं भिंतीच्या इथे. आणि काही पोरांनी एक ह्युमन साखळी तयार केली सगळ्या मुलींना आणि बायकांना वाचवायला. म्हणजे आम्ही अक्षरशः त्यांच्यामुळे वाचलो. आमच्यावर लाठ्या पडल्या नाहीत, त्यांनी लाठ्या खाल्ल्या. त्या सगळ्या प्रकारामध्ये धावपळ सुरू झाली. तिथे स्टॅम्पीडसारखं मात्र वातावरण तयार झालं होतं. लोक पडली, त्यांना लागलं, तिथे मी सुद्धा पडले, पायाला लागलं. लोक एकमेकावरनं हे करत जात होती. कसेबसे आम्ही सांभाळून तिथून निघालो. तिथून बाहेर पडता आणि एक तर सकाळपासून आम्ही फक्त उभे होतो, त्यामुळे खूप दमायला 8-9 झालं होतं. वाजल्यापासून. आणि मग आम्ही म्हटलं ओके, आपण थोडंसं काहीतरी चहा वगैरे तरी प्यायचा बघूया, परत येऊया. म्हणून आम्ही थोडे बाहेरच्या बाजूला आलो. पोलिसांना विचारलं आम्ही कसे इथून बाहेर पडू. त्यांनी आम्हाला राजीव चौकच्या दिशेने पाठवलं. जिथे पाठवलं तिथे 15 मिनिटात टिअर गॅस ची एक्सप्लोजन सुरू झाली. तुमचे डोळे सुरसुरायला लागले. डोळे सुरसुरायला लागले. आम्हाला दिसलं, आम्ही समोर पाहिलं टिअर गॅस फेकला जात होता, एक्सप्लोजन होत होती. आम्ही एका कॉफीच्या ठिकाणी आतमध्ये गेलो. बाहेर इतकी एक्सप्लोजन्सचे आवाज सुरू झाले की आम्हाला वाटलं दंगल पेटली, काय झालं, हा गोळीबार होतोय का काय. पुन्हा बाहेर आलो तर तरुण मुलं मुली धावत होती, डोळ्यातनं भयंकर पाणी येत होतं, लाल डोळे, खोकत होती. आम्ही त्यांना पाणी दिलं, प्यायला दिलं, डोळे धुवायला मदत केली. आणि अंधाधुंद प्रकार होता. मला हे सगळं मी अनुभवलंय आणि मी पाहिलंय, तूही पाहिलंयस. मला आता या मुलांकडे वळायचं आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तू का गेलीस तिकडे? तू काय विद्यार्थी नाहीस, तू काय कार्यकर्ती नाहीस, तू नाटककार आहेस, पटकथाकार आहेस, फिल्ममध्ये इन्व्हॉल्व आहेस, तुझे सिनेमे जोरात चालत आहेत, तू त्या अर्थाने प्रस्थापित आहेत, तरीसुद्धा तुला का जावंसं वाटलं तिथे? एकतर मी शिकवते, त्यामुळे माझा खूप तरुण मुलांशी संबंध येतो, विद्यार्थ्यांशी संबंध येतो, 20ल्या मुलांशी संबंध येतो. आणि मला त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम वाटतं, मला त्यांच्यात इन्व्हेस्टेड वाटतं. मला कायम एक जबाबदारीचा सेन्स वाटतो की ज्या प्रकारचं जग आपण इनहेरिट केलं त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या अवस्थेत आपण ते त्यांच्यासाठी सोडावं, पण ते होताना दिसत नाही. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की एकतर ना गेली 14 वर्ष एक प्रकारची घुसमट तयार झाली होती. हे सरकार गेली 12 वर्ष हे सरकार सत्तेत आल्यापासून एक छोटा ग्रुप होता जो आणखीन छोटा होत चालला होता, जो या विरोधात बोलायचा प्रयत्न करतोय. मुसलमानांचं पर्सिक्युशन असेल, आदिवासींचे हाल असतील, काय वाटेल ते इश्यूज असतील, वाईट अवस्था होती, लोक बोलायचा प्रयत्न करत होती आणि त्याला काही वाट मिळत नव्हती. आणि इथे कुठेतरी असं लक्षात आलं की एक्सप्रेशनसाठी, त्या मांडणीसाठी काहीतरी एक स्पेस आहे. दुसरी गोष्ट, मला त्या मुलांसाठी, त्यांच्या हक्कासाठी उभं राहण्याची अतिशय गरज वाटली. असं वाटलं की दिस इज अ सिग्निफिकंट मोमेंट इन हिस्ट्री अँड इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू शो अप. आय हॅव टू गो. तर मला चॉईस आहे असंच वाटलं नाही खरं सांगायचं तर, की आपण जाऊया का नको जाऊया, आपण जायलाच पाहिजे असं वाटलं. मनाची हाक होती, उठून गेले. हो, मनाची हाक होती. मुलं जी तिथे होती, मला हे सगळं वेगळं दिसत होतं, अभूतपूर्व दिसत होतं. त्यांची भाषा वेगळी होती, त्यांची शैली वेगळी होती. काय सांगशील याबद्दल? ही मुलं ना ही खूप वेगळ्या जगात मोठी झालेली आहेत आपल्यापेक्षा. एकतर ही जन्माला आली तेव्हा इंटरनेट अस्तित्वात होतं, त्यामुळे त्यांच्यासाठी इंटरनेट हे साधन नाहीये. इंटरनेटवर व्यक्त होणं हे त्यांचं एक अंग आहे. म्हणजे एक्सप्रेशनचं हे व्यासपीठ होतं. हा, म्हणजे इंस्टाग्राम हे त्यांच्यासाठी साधनच नाहीये. मी जसे बोलतो तसे ते व्यक्त होतात इंस्टाग्रामवर. यांची जी चेष्टा करत होती आपली मागची पिढी, की तुम्ही रिळ करता, ते त्यांची भाषा आहे, ते त्यांचं एक्सप्रेशन आहे. आणि कुठेतरी ना आपण कोविडमध्ये पाहिलं, म्हणजे आपण त्याच्याही बद्दल बोलत राहिलो की ही काय ॲपॅथी आहे, की एक इश्यू येतो, त्याची मीम होते आणि मग तो बाजूला होतो. पण ती मीम करणं हे त्यांचं त्या इश्यूला हँडल करणं आहे. त्यांना दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा ते करतात. दुसरी गोष्ट नाही, या जनरेशनला, म्हणजे या अशा परिस्थितीत हे बोलणं कदाचित, मला माहिती नाही काय त्याची जागा आहे ते, पण या जनरेशनचा जो ह्युमर आहे ना, तीच त्यांची आणि तीच त्यांची ताकद आहे. त्यांना स्वतःला हसता येतं,
त्यांना ॲब्झर्डिटी म्हणजे जी जगातली ॲब्झर्डिटी आहे त्या ॲब्झर्डिटीला त्यांना ती दाखवून देता येते आणि त्या